तर इकडे ना हडतूड नाही आहे. निघा रे, चला रे, बसू नका, गर्दी आहे, हे आहे. गाभाऱ्यात गेल्यानंतर मग ते उभे राहू नका, बाहेर चला, बाहेर उभे राहा. सगळ्यात बेस्ट आहे आपल्या मंदिरात आल्यानंतर एकदम निवांत बसा, 1 तास 2 तास किती पण 1 तास बसा, कोणी तुम्हाला ओरडणार नाही बाहेर. पण बाकीच्या मंदिरांनी ना असं वाटतं की आपण गुन्हा काहीतरी करतो आणि आतमध्ये जातो पूजेसाठी, असं वाटतं. त्यामुळे मला ना ह्याच्यासाठी कोकणात ती मंदिरे खूप आवडतात. बरोबर तो बाबा ते आबा निखिल अविनाश बाबा परुळकर बाबा तुझ्या पायापर्यंत येईल तो बाबा भेटीचा भरलेला पण ते मान्य करून घे काय तू बापरा त्याला बदला म्हणजे आद्याची घरची देवता आपल्या देवता एका आम्ही घेऊन देऊ ते परुळकरांचे काय देव देवता आद्य वशिला पाण्याची बॉटल घेतली का आपण? इकडे आहे ना आपल्याला? हे फक्त भरून घेते. बस नको कशाला, आहे ना, एक आहे ना भरलेली, बस झालं. नाही ना सांगता असलेली याला आतमध्ये ठेवू का? हां याला ठेवून दे, याला आतमध्ये ठेवून देतो. ठेवून द्या. मस्तपैकी. सकाळचे 9:30 वाजलेत आणि सकाळी लेट उठलो. ह्याचं कारण जबरदस्त कडाक्याची थंडी आपल्या गावी आहे. ह्या दोघांना समजली काय थंडी आहे आणि आम्हाला बरोबर परफेक्ट टाईम भेटला आजचा. जत्रा भेटली, मस्त रात्री जत्रेला जाऊन आलो. रात्री लवकर झोपलो. सकाळी 7 वाजता उठायचं होतं, 6 वाजता 7:30ला उठलो, आंघोळ झाली आणि आजचा दिवस फक्त आपला देवदर्शनाचा आहे. म्हणजे जी आपल्या कोकणात आम्ही म्हणजे मी तर बघितलेली नाही देवस्थानं, ती फिरायची आहेत. अजित भाऊंनी पण काही देवस्थानं केली नाही आहेत, निखिल भाऊंनी पण. तर त्यांची इच्छा होती की आपण आज फक्त मंदिरं करूया. समुद्र वगैरे तर आपण काय रोज बघत असतो. तर आपल्या कोकणात अशी काही देवस्थानं आहेत ती आपल्याला पण माहीत नाही, आपण पण केली नाही आहेत. अशी खूप देवस्थानं आहेत, मंदिर आहेत छान छान. आपल्याला ती करायची. पहिल्यांदा जायचं आहे आपल्या योतोबा मंदिरात, जिकडे निखिल भाऊ पहिले जायचे. निखिल भाऊ 5 वर्षानंतर कोकणात आलेत. तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा आम्ही योतोबा, माझ्याच गावाच्या बाजूला एक गाव आहे परोळा म्हणून, तिथे योतोबा आहे. त्या योतोबाचं दर्शन घेऊन मग आम्ही आता माहीत नाही पुढचं कसं काय रूपरेषा आहे, पण आजच्या दिवसाची रूपरेषा हीच आहे की फक्त देवस्थानं करणार. फक्त शेवटला संध्याकाळी झालं, पॉसिबल झालं तर सनसेटला आम्ही फक्त एक कुठल्या तरी समुद्रावर जाऊ असं ठरवतात. आपण माहीत नाही, सगळं टायमिंगवर अवलंबून आहे. पण आम्हाला पण माहीत नाही हे कुठे मंदिर वगैरे आली, सगळं आम्ही विचारत असं जाणार. आणि लास्टला आम्ही जाणार रेडीला, गणपतीला. रेडीचं गणपती दर्शन घेऊन मग आम्ही परत संध्याकाळी घरी आणि रविवारी सकाळी परतचा प्रवास मुंबई. आणि तो पण आम्ही कोस्टल रोड असं म्हणतोय, किंवा देवगड, कुणकेश वगैरे असं करत मुंबईला जायचं. कारण तो आता एवढं तर पेट्रोल आपण जाळणारच आहोत, त्यापेक्षा मुंबई गोवा हायवेला कशाला जाळूया, त्यापेक्षा आपण ते असं बघत जाणार. तर असं काही 2-3 दिवसाचा एक पिरियड होता, तो आम्ही एन्जॉय केला, मजा आली. आणि वातावरण छान आहे आपल्या गावात आता सध्या, मस्तपैकी थंडी आहे. आपल्या गाड्या रेडी झालेल्या आहेत इकडे. तिघांचे पण आम्ही बाईक घेऊन चाललो आहे, कारण तन्मय भाऊ आपला येतं आमच्यासोबत आज, त्यामुळे तन्मयला पण आम्ही घेऊन चाललो आहे. आणि वातावरण छान आहे. आता पहिल्यांदा आम्ही चाललो आहे योतोबा मंदिरात आणि तिथून मग आम्ही जाणार कुडाळमध्ये देवडोंगर, आपल्या मच्छिंद्रनाथांचं तिकडे आदस्थान आहे तिकडे. त्यामुळे आता गाड्या पहिले आम्ही स्टार्ट केल्या सकाळी. गाड्या धुवायच्या होत्या, पण आता काही इथे वॉश सेंटर भेटणार नाही. चेन थोडीशी चेन क्लीन करायची आहे, बाकी काय नाही. बाकी काय मळली तरी चालेल, चेन थोडी क्लीन झाली बस झालं. पण आता संध्याकाळी बघू वॉश, आता काय कोण भेटणार नाही धुवायला ना. हां तेच. चला 2 दिवसाचा प्रवास, पण जरा मजा आली. गावी 2 दिवस जरी राहून गेलो ना तरी भारी वाटतं एकदम 1-2 महिन्यामुळे असं एक मेमरीमध्ये राहतं काही गोष्टी. त्यामुळे असं अधूनमधून आलं की बरं वाटतं गावी. जरा फिरवून घेऊन येते हळूहळू, नाही काय करणार, आरामात. ते घाबरतायत. जबरदस्त काल थंडी होती गावी, वा एवढं भारी वाटलं ना, मस्त फुल एकदम कडकडून थंडी. सकाळी म्हणजे उठायलाच होत नव्हतं. आणि आमचे हे 2 पार्टनर पण एकदम थंडीले. सकाळी उठलो, पहिल्या आधी चहा पिली गरमागरम. म्हटलं उठल्याशिवाय थंडी जाणार नाही. उठून मस्तपैकी जरा बाहेर जाऊन उड्या बिड्या मारल्या आणि त्यानंतर थंडी गेली. आम्हाला निघायचं होतं एक 8-8:30ला. म्हटलं कसं सकाळी लवकर निघालो ना, म्हटलं पटापट सगळं मंदिर वगैरे करत आपण
म्हणजे आम्हाला असं पूर्ण वळसा घालायचा आज आणि लास्टला आम्हाला जायचं रेडीला गणपतीला आणि रेडीचा गणपती करून मग असं वेंगुर्ला मार्गे आम्हाला येऊन घरी यायचं असं तोच आजचा एक रूपरेषा आहे आमच्या राईडची. मी म्हटलं यांना काय म्हटलं गोवा बिवा आपण करूया नको कारण गोव्याला काय होणार जायलाच आपल्याला 2-2.5-3 तास यायला 3 तास आणि आपल्या परत 3 तासमध्ये काय फिरणार गोवा. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे गोवा बाजूला ठेवा आपण आपल्या गावात मस्तपैकी तुम्हाला फिरवतो मंदिरं आणि मग फिरून आपण मग उद्या सकाळी मग बघू मुंबईला जाताना कसं जायचं ते. कारण आपल्याकडे काय दिवस कमी आहेत पण इथेच फिरू शकतो आपल्या गावात पण आपण खूप काय आहे फिरण्यासारखं आपल्या इकडेच कुडाळ तालुक्यात. त्यामुळे बाहेर जायची गरज नाही. आता पहिला मी चाललो आहे पडोळ्यामध्ये. आता इथे आपण आता हे तेली दुकान आहे ह्या जागेचं नाव तेली दुकान टेली स्टॉप. आता हा रोड सरळ मालवणला गेला मालवण चिपी एअरपोर्ट ह्या साईडला. तर आता पहिलं आता येतोबा मंदिर आहे आणि तिकडे निखिल भाऊंना यायचं होतं कारण निखिल भाऊ पहिले त्या मंदिरामध्ये यायचे म्हणजे अभिषेक नारळ ठेवायला वगैरे. इकडे हे बघ इकडे लावा अशी नाही तर हां लावा समोर. पेढे हे घ्यायचे आहेत ना पेढे घ्यायचे नारळ हां मग हे दुकान आहे इथे पेढे घेऊ हां. आणि इथे हे मंदिर आहे नवीन मध्ये जुनंवालं हां जुनं नाही नवीनच केलं त्यांनी नवीन मागे कुठे आपण केलं होतं ना हेच का ते नाही ना ते दुसरं होतं ना तिकडे रेड्डीच्या इकडे केलं होतं ना ते रेडीचं ते येतो बा आरवलीचं वेंगुर्ल्याचं आहे ते हां हे वेगळं आहे हे इकडचं पुरवळ्यातलं आमच्या गावचं. एक डझन द्या. आणि उदबत्तीचा पुडा आहे ना छोटासा द्या. तो इथं आरवलीचा आहे मागे आम्ही रेडीवर नाही आले हां तो पण भेटणार आपल्याला येताना संध्याकाळी. काय घेतलं उदबत्तीचा पुडा आणि केळी घेते पेढे नाही त्यांच्याकडे केळी घेते चालेल. बूटचे लेस ना असे लूज करून द्या म्हणजे कसं तुम्हाला खाली हे करायला नको डायरेक्ट कसं काढलात म्हणून मी सॉक्स नाही घातले. तेच तुमची आहेत नाही बघा पोचते काय बस. तो बा येतात ना मी एका 5 वर्षानंतर येतो कारण देवाला असं गाणं येतं की म्हणजे आमच्या कुटुंबाला परुणकरांना कुठल्याही गोष्टीचं हे त्रास वगैरे नको. तसंच वडिलांचं वय आता 90च्या आसपास आलेत ते तर थोडेसे ते स्टेबल नाही आहेत मानसिक बरोबर तो बाबा ते आबा निखिल अविनाश बाबा परुळकर बाबा तुझ्या पायापर्यंत येलेलं आहे तो बाबा भेटीचा भरलेला पण ते मान्य करून घे काय तो बाबा त्याला बदला म्हणजे आज त्यांची घरची देवता आपल्या देवता एका सामील करून देऊ ते परुळकरांची काय देवता त्यांच्या वशिला सामील करून देतो. ज्या ठिकाणी बरवतो त्यांचा सांभाळ करतो कुटुंबात एका काय मुलाबाळ दिले त्यांचा सांभाळ करतो त्यांना सुद्धा किरीवर इकडे पिढा काढले ती बायकी घालते. त्यांची मुली सुद्धा काय परदेशात काम नंतर काय करतात अतिशय त्याचं आरोग्य व्यवस्थित राहावं आहे टणटणीत राहावं आहे कसलं त्रास कटकट मुली काय बघता आम्हाला याची खबरदारी घ्यायची. याचे वडील सुद्धा काय 90 वर्षाचे आहे तर त्यांना सुद्धा किरीवरी क्लेश पिढा नजरबाधा भूतबाधा काय असले तिथे पायाटी घालते त्यांना सुद्धा त्रास कटकट काय बघता आम्हाला याची तू बाबा खबरदारी घ्यायची. काय येऊन भाव तुझे परवडकर भाव सेवा सकले काय सहकुटुंब सहपरिवार भाव येऊन सेवा सकले काय करतात यातून शाखा साहेब तू नवसा पाहतो. आज तो रघुनाथ भूतनाथ बंदरवर राहतात आधी आमची भरणी छात्री सिद्ध महापुरू गावची वराठी देवी आहे ती सुद्धा एका सामील करून ठेवते. त्यांच्या पत्रात मन ताकद पैसे ओळखतो ना दौलत देऊन यांचा तो भला करता घरमध्ये काय जाती लेकरांच्या हातापासून डोकावून सांभाळ करतो गाडी घोड्यापासून फिरत सांभाळ करतो.
बरोबर काय काम धंदो करतात पैसे उडको त्यांच्या बापाचा धोतो कोणती आजूबाजूला यांची करणी करतूत काय असले ती पायाखी घालते त्यांचे बाबा वडील काय जाणते असं त्यांच्या सुद्धा हातापासून डॉक्टरांनी सांभाळ घालतो त्यांना सुद्धा कसलो त्रास करतात काय बघतो आम्हाला याची खबरदारी घ्यायची आणि यांची मुलगी काय परदेशात काय काम धंदा काय शिक्षण घेतात तिसरं तिचं व्यवस्थित लक्ष लावावं काम धंदा व्यवस्थित करून पैसे उडको त्यांच्या बापाचा देव असं तुमका सांगणं बोलणं करतो असो परवळ सुद्धा काय काम धंदा करतात पैसे उडको त्यांच्या बापाचा होतो कोणती आजूबाजूची करणी करतूत असले ती पायाखी घालून त्या पर्वकांच्या मनात जे काही इशे आहे ते सगळे तू सपोर्ट केल्यानंतर सांगशील त्या मार्गांची वागणी करून घे. हां नाही ना, हा राईटने टाका बरोबर. बाबा बाबा मागे फिरवायचं म्हणजे हालत खराब होते. चला नाही 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 राईटलाच थांबा, त्यांना येऊ दे थांबा. ओ परी लाल परी. गावचे रस्ते बघा, हे बघा गावचे रस्ते असे असल्यामुळे ना मजा येते खूप बाईक चालवायला इकडे, पण सांभाळून. कारण आपल्या इकडे वळणं पण ती आहे ना ती खतरनाक आहेत, म्हणजे सोपी वाटतात. जे नवीन येतात ना लोक बाहेरून त्यांना खूप सोपा वाटतं हा रस्ता, त्याच्यामुळे सुसाट असतात मोकळा दिसलो की. पण आमच्या इकडचे काही डंपर्स वगैरे आहेत ना ते सुसाट असतात. आणि हॉर्न वगैरे इकडे आपल्याकडे पद्धत नाही आहे गावी हॉर्न द्यायची वगैरे, ती आपल्याला सवय आहे. त्यामुळे फक्त इकडे वळणाऱ्यांना सांभाळून, कारण आपल्या गावात ॲक्सिडेंट खूप होतात. कारण ॲक्सिडेंट ह्याच्यासाठी होतात, एक तर रोड मोकळे असतात आणि पोरं खूप सुसाट असतात, हेल्मेट नसतं डोक्यामध्ये आणि त्यामुळे खूप ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे मी तर म्हणतो आपल्या म्हणजे गावात पण आता ना कंपल्सरी केलं पाहिजे हेल्मेट. कारण हेल्मेट काय ठीक आहे, बऱ्याच लोकांना कंटाळा येतो हेल्मेटचा गावी, पण हेल्मेट एवढं सेफ आहे ना की एक वेळ तुम्हाला बाकीचं काय नसतंही चालेल अंगावर, पण हेल्मेटमुळे तुमचं डोकं वाचतं बऱ्यापैकी. कारण आपल्याला तिथेच मार जोरदार बसतो मार आपला डोक्यावर. थांबा जरा वळण आहे, थांबा जरा हिला माझ्या मागेच ठेवा गाडी. टाका आता या इकडे. बरोबर वाजलेत 10:55 म्हणजे 11 वाजायला आलेले आहेत आणि आम्ही पोचलो आता कुडाळमध्ये. आता कुडाळ आल्यानंतर काय आलं, सकाळी आम्ही नाश्ता केला पण थंडी आणि ह्या वातावरणामुळे ते पचून गेलेलं की आणि कडकडून भूक लागली मला. म्हटलं थोडंसं मिसळपाव उसळपाव आपल्या गावचा खाऊ आणि मग पुढे जाऊ. आता इथून देवडोंगर जवळ आहे. देवडोंगरात आता वरती डोंगर म्हणजे माहीत नाही, चालावं लागतं. मला वाटतं चालावं लागतं, थोडंसं चालावं लागतं असं ऐकून आहे. मी कधी गेलो नाही आणि कधी मी यूट्यूबला पण अजून बघितलं नाही मंदिर आहे. पण म्हटलं आलो आहे ना तर देवडोंगर करू, आपल्या मच्छिंद्रनाथाचं आदेश नाही ते तिकडचं तर बघू, माहिती घेऊ आणि तिकडून मग पुढे माणगाव दत्त मंदिरात आणि माणगाववरून रेडी असं एक रूपरेषा आहे. बघू आता ऊन पण आहे पण असं एकदम कडक ऊन नाही आहे, हवा खेळती आहे त्यामुळे मजा येते जरा बाईक चालवायला पण आणि रस्ते पण छान आहेत आपले. पण असा आपला आजचा वडापाव 2 वडापाव, एक 2 मिसळपाव आणि एक कट वडा. हो खाली ठेवा ना बॅग भाऊ. हां मिसळ कुडाळची मिसळ हा. तन्मयने आज सुट्टी घेतली हो, तन्मयने सुट्टी घेतली आज फिरायला येण्यासाठी. गाड्या पण आहेत उन्हामध्ये आपल्या उभ्या, मग मजा आली ना आता ह्या रस्त्यावर चालवायला रोडवर. राईट मुंबई गोवा हायवे. ओके चला. एकदम धडपडतंय ना रोड हे आहे वरती खाली आहे, एकदम प्लेन नाही आहे. विचारून येतो ताई ते देवडोंगरावर कसं जायचं? इथून जाऊ ना, सरळ जाऊ ना? चालेल ओके.
हां 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 बरोबर ना, म्हणजे मला अंदाज होता, म्हणजे ते कसं नवीन आता कसं रोड झाल्यामुळे कळत नाही पटकन. देव डोंगर. आता मला वाटतं हे बघा घावनळ्याच्या घावनळ्याला जायचं आहे. 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर नसणार, अगोदरच असेल कुठेतरी ते, पण घावनळे गावाच्या तिथे आहे ते गाव. घावनळे लक्षात ठेवा. घावनळे घावनळे गाव. घावणे खातो ना घावणे आपण. हां तस मस्त आहे बघा रोड आणि गाव बघा मस्त आहे. गाडी येते समोरून चौकाश. हो हो हो. नाही आपल्या कोकणातले गाव काय कुठले पण घ्या, कुठल्या गावात सगळे गाव आपले छानच आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले गाव मस्त आहेत. फक्त काही काही गाव आपल्याला अजून फिरायला भेटले नाही. ॲक्च्युली फिरले पाहिजे आता. आणि प्रत्येक गावागावात ना खूप छान छान देवस्थान आहेत माहीत आहे. आपल्याला आता काय हे नोकरीला गावी गेल्यानंतर आपल्याला हे आता ओढ लागली. म्हणजे गावापासून जेव्हा लांब जातो ना आपण, तेव्हा आपल्याला ओढ लागते आणि तेव्हा कळतं की बाबा आपल्या गावात काहीतरी खूप आहे. आपण खूप लांब लांब फिरत असतो, पण आपल्या गावातच असं काय काय आहे की लांब फिरायची गरज नाही आहे असं आहे. पण आपण काय करतो, मोठे मोठे लोकेशन लांब लांब बघतो. महाराष्ट्रा बाहेर जाऊया, इकडे जाऊ तिकडे जाऊया. आणि आपल्याकडे जागृत देवस्थान आहेत कोकणात. श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी, देवाचा डोंगर, आंबड पाल, आडूळ. चला इथून सुरुवात झाली. देवाचा डोंगर. वा 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 भाऊ, वातावरण बघा. हां झाड एकदम किती घनदाट जंगल आहे बघा, एकदम फुल झाडी आहेत. आणि रोड बघा छान आहे ना एकदम. हां थांबा 2 मिनटं थांबा. वा हा रस्ता थोडा खराब आहे. ऑफ रोडिंगचा आहे. ऑफ रोडिंग. उभा राहतो मी, उभा राहतो. जय बजरंगबली, गणपती बाप्पा मोरया. ओ ओ ओ ओ ओ ओ हा जबरदस्त खडबडत आहे भाऊ. आई शपथ, तेवढंच आहे, थोडासाच आहे. आले. थांबतो मी. आले ना. वळणं आहेत वळणं, त्याच्यामुळे कनेक्शन जात आहे. मच्छिंद्रनाथांचे जे आदस्थान आहेत ना, ते सगळी अशी डोंगरातच आहेत. हां डोंगरातच भेटणार तुम्हाला एकदम. हे इथेच आहे काय? हे काय आहे पुढे आहे काय? नाही हे बघा इथे हे बघा वरती आहे इकडे. हां हे बघा इथे आहे. हो थांबा, आपल्याला गाड्या आपण इथेच दाबा. तुम्ही इथे दाबा. हे बघा इथे. हां इथे मी इथे लावतो. हे बघा. हां मागे लावा ना, इथे लावा ना. इथे दाबून ठेवा अशी. हे बघा इथे तिथे चुकलं आपण, तिथेच लावली पाहिजे होती ना. जाऊ दे, इथे लावा. मस्त वाटतंय बघा. वाव बघा ना, आपण कुठे लांब शोधतो सगळं. हे सगळं इथे जवळ आहे आमच्या आपल्या कुडाळ तालुक्यात. ते पण मित्रांनो, पहिलं आमचं देवदर्शन यतोबा झालं आजच्या दिवसाचं. त्याच्यानंतर आम्ही आलो देवडोंगराला. आणि देवडोंगरमध्ये मच्छिंद्रनाथांचं आदस्थान आहे. आणि इथले काय इतिहास आहे तो आम्ही नक्की जाणून घेऊ. आणि मी तर पहिल्यांदाच आलो आहे. आम्ही सगळे ऐकून होतो, अजित भाऊ पण ऐकून होते, निखिल भाऊ तर पहिल्यांदा झालेत. तर आज सगळी म्हणजे सगळी देवस्थानं करायची आजच्या आपल्याला, जेवढी होतील तेवढी. आणि वरती आल्यानंतर एवढं भारी वाटलं ना. आणि खरोखर देव डोंगर बोलतं हे खरं आहे. आणि एकदम डोंगरात आहे आणि बऱ्यापैकी रोड आहे. म्हणजे तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर आरामात घेऊन येऊ शकता. थोडासा खडबडीत आहे पण रोड एक नंबर आहे. आणि मला वाटतं मंदिराच्या खालीच येते, पायथ्याशीच एकदम गाडी येते तुमची. आता वरती गाणी वगैरे चालू आहेत. वरती जातो, मस्त दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर बघू कुठे जायचं आहे ते. हे बघा आम्ही इथून आलो असे. इकडे एक आपली गाडी इथे एक पार्क केली आमची. इथे एक स्कूटर आपली पार्क केली आणि तिकडे इथे 2 ऑलरेडी लागलेल्या होत्या. आणि वरती इथे मंदिर आहे बघा. आणि हा पूर्ण हे बघा, हा सगळा डोंगर आहे बघा.
खाली खाली काहीच घरं दिसतच नाही आहेत, फक्त शेत जमीन दिसते. म्हणजे इथे घरं नाही आहेत ह्या साईडला. मला वाटतं तो रोड सरळ पुढे मला वाटतं घावनेळ्यामध्ये गेला, घावनेळ्या गावामध्ये. आणि इथून आता आम्हाला घरं तर काही दिसत नाही आहेत, पूर्ण ओपन आहे. तिथे भात शेतीची जमीन दिसते आणि माडं वगैरे आहेत. आता गाव इथे कुठे आहे पण घरं काहीच दिसत नाही. त्यामुळे फक्त हे एकच आदस्थान इथे वरती आहे, म्हणजे विचार करा. आणि सगळे आपली देवस्थान म्हणजे जे मच्छिंद्रनाथांची जी आदस्थानं आहेत ना, ती सगळी डोंगरातच आहेत, हे तर नक्की आहे. आणि हे किती वरती डोंगरात आहे बघा. आता हे इथल्या लोकांनी मला वाटतं हे सगळं बनवलंय. हे बघा पायऱ्या वगैरे. पादत्राणे इथेच ठेवा. कृपया चला या आज निखिल भाऊ. वरती आलो आम्ही, पण मंदिरात पहिलं आल्यानंतर पहिले सर्वात प्रथम हात पाय धुवायचे, त्याच्यानंतर आतमध्ये. मित्रांनो, आम्ही आता निघालो देवडोंगरातून थेट माणगावला. माणगाव म्हणजे आपले जे कुडाळ तालुक्यात येतं ते आपल्या दत्ताच्या मंदिरामध्ये. आणि टेंबेस्वामी आणि दत्त महाराज मंदिर हे मला वाटतं एकत्रच आहेत. मी ऐकून होतो खूप, अजित भाऊ पण मला खूप वेळा बोललेले. पण आजचा तो मुहूर्त भेटला, आजचा दिवस भेटला आम्हाला. आणि पूर्ण आजचा दिवस आज फक्त आणि फक्त देवदर्शन करायचं आहे. तर म्हटलं माणगावला त्या दत्त मंदिरात आज काही करून जाऊन येऊया. म्हटलं आमचं परफेक्ट टायमिंग आहे, मस्त होतं आहे देवदर्शन. मच्छिंद्रनाथाच्या मंदिरात पण जाऊन आलो, तो पण इतिहास खूप भारी आहे. आणि डायरेक्ट मेन म्हणजे बाईक आपल्या जातात म्हणजे मंदिरापर्यंत, त्यामुळे ते एक चांगलं आहे. पण काही मंदिरं म्हणजे मच्छिंद्रनाथांची जेवढे पण आदस्थानं आहेत ना, ते सगळे आपल्या डोंगरातच भेटणार तुम्हाला. तर आता इथून आता माणगाव आहे बरोबर 14 किलोमीटरवर आहे. म्हणून मी डायरेक्ट GPS मॅप लावला की कोणाला विचारायची गरज नाही, कारण मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. पण ते एक पण देवस्थान खूप जागृत देवस्थान आहे दत्त महाराजांचं. तर म्हटलं तिकडून आम्ही जाणार डायरेक्ट रेडीच्या गणपतीला. आणि हा बोयाचा हा हलतो काय समजत नाही, कंटाळा यायला. आता काढून टाकायचा, दुसरा साधावाला घ्यायचा आता सगळ्यात बेस्ट. लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट 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 लेफ्ट. ओके, स्पीड ब्रेकर आहे सावकाश. ऐक बाबा, हा बघा, हा लेफ्ट घ्यायचा आहे. हा तर लेफ्ट दाखवतोय आता मॅपमध्ये, मग हाच असणार. ऐका बाईक, हा विचारू तिथे पुढे विचारूया. माणगाव तिथे तो उभा आहे मुलगा, त्याला विचारतो मी. सरळ आहे माणगाव, सरळ ना? 6 किलोमीटर सरळ आहे. 6 किलोमीटर नंतर राईट घ्यायचं आपल्याला. आपल्या इथे एक चांगलं आहे की जवळ आहे सगळं मंदिरं, म्हणजे म्हणून आपल्याला बरं पडलं. आता रेडी पण काय इथून काय आपल्या मला वाटतं अर्ध्या पाऊण तासात पोचू आपण. 1:15 वाजला आणि आम्ही आता माणगावला पोचलो. दत्त महाराजांचं जे मंदिर आहे तिकडे, म्हणजे टेंबेस्वामींचं जन्मस्थान.
तिथे आम्ही पोचले. मी पहिल्यांदाच आलो आहे, अजित भाऊ मला वाटतं दुसऱ्यांदा आले, निखिल भाऊ पण पहिल्यांदा झाले. त्यामुळे आमचं आजचं तिसरं हे देवस्थान आणि ते म्हणजे माणगावचं टेंबेस्वामी महाराज दत्त मंदिर भारी आहे. आणि आम्हाला लकीली नशिबाने आम्हाला आरती पण भेटली, आरती चालू आहे. त्यामुळे जर प्रसाद भेटला तर आम्ही प्रसाद खाऊन जाणार. आम्ही इथे आता पूजेचं पल्ली घेतली, इथेच बाहेर आतमध्ये इथे आल्यानंतर इकडे समोर तुम्ही बाईक पार्क करू शकता. आणि इथे आम्ही हेल्मेट इथेच ठेवलेत. चालेल ना इथे काही, आम्ही हेल्मेट इथे ठेवलेत. फक्त आता आतमध्ये फक्त एक आहे की शूट करायला देतात की नाही त्याच्यात माहीत नाही. पण आपण सुरुवात करू, सांगितलं नका करू तर नाही करणार, कारण मला वाटतं फोटो काढायला देत नाहीत. आतमध्ये आरती चालू आहे. इथे आल्यानंतर फक्त एक आहे, मंदिरात प्रवेश बंदी सूचना आहे बघा. म्हणजे तुम्ही जे जीन्स घालता ना त्याचे फाटलेले वगैरे जीन्स ते अलाउड नाही, हाफ चड्डी अलाउड नाही आहे. आणि लेडीजसाठी शॉर्ट्स, आणि हे पाहिजेच ॲक्च्युली, हे थोडंसं पाळलंच पाहिजे. आपण तेवढं तर करू पण शकतो आपण मंदिरात येताना. असं म्हणजे हे वस्त्र घालू शकतो जर कोणाला घालायचं असेल ना. अच्छा, दर्शन मस्त झालं आणि लाईन पण कमी आहे, जास्त मोठी पण नाही. अजित भाऊ आमचे आले दर्शन घेऊन, आम्ही पण दर्शन घेतलं. फोटो फक्त तुम्ही इथून काढू शकता, इथे उभं राहून. आतमध्ये गावात फोटो काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही इथून फोटो घेतलं. आता आम्ही बाहेर चाललो आहे. तर मला वाटतं महाप्रसाद आहे, माहीत नाही कधी आहे. बघू आपण विचारू, समजा महाप्रसाद असेल तर आपण तो थोडासा खाऊन जाऊ. आता इथे मला वाटतं पादुका आहे रे बघा, दत्त पादुका. हे बघा दत्त पादुका. हां लावून जा. मित्रांनो दर्शन आमचं मस्त झालं, आरती पण भेटली, दर्शन सुंदर झालं. आता म्हटलं एवढं आलो आहे तर महाप्रसादाचा आस्वाद घेऊन जाऊ, कारण आम्हाला जायचं आता रेडीला इथून, आणि रेडीनंतर मग घरीच जायचं होतं. पण म्हटलं हाय टाईम आहे आपल्याकडे, आणि लकीली आपल्या नशिबाने हे भेटतं. आणि आरती आणि हे सहसा कोणाला मिळत नाही, आम्हाला नशिबाने भेटतं. तर म्हटलं हे सोडायचं नाही. तर आरती झाली, छान झाली मस्त. इथे मोबाईलसाठी वगैरे अलाउड आहे, पण परमिशन घेऊन काढायला तुम्ही व्हिडिओ शूट वगैरे करू शकता, बिनधास्त काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे एवढं पण स्ट्रिक्ट नाही आहे. मस्त वाटलं, छान वाटलं, आणि सुंदर वातावरण आहे. आणि देवस्थान खूप जागृत आहे, कारण इथे आल्यानंतर एवढं शांतता वाटतं ना, असं वाटतं की उठूच नाही. त्यामुळे आता आम्ही चालू जेवायला. फक्त जेवणासाठी महाप्रसादासाठी तुम्हाला कुपन घ्यावे लागते. ह्याचं काही फ्री आहे, हे फ्री आहे. ह्याला काही तुम्हाला पैसे फक्त कुपन घ्यायचं. तिकडे विंडो आहे बघा इथे समोर, हे बघा इथे समोर विंडो आहे. इथे जाऊन प्रसाद कुपन घेतला देवाला की डायरेक्ट तुम्ही आता जायचं आपण लाईनमध्ये. आता लाईन तिथून लागली आहे, आता आम्ही तिकडे चाललो आहे. ठेवून दे ना. सो आता आम्ही चाललो आहे महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला. म्हटलं आता एवढं आलो आहे, नशिबाने भेटतो तर आपण म्हटलं महाप्रसाद करूनच जाऊ. थोडीशी गर्दी आहे, थोडंसं आपल्या लाईनमध्ये उभं राहावं लागेल ना. विचार चार जोड्या सांग जाऊया. ही लाईन आहे, हे बघा इथपर्यंत लाईन आहे. ठीक आहे, पण घेतात, पटापट घेतात. हो, लाईन आहे एवढी, म्हणजे लोक आलेत आज भरपूर जण. बाहेरून पण लोक आली आहेत, इथली नाही, गावातली बाहेरची पण लोक आहेत. दुपारचे बरोबर 1:45 झालेत आणि आम्ही आता निघालो आहे माणगाववरून दत्त महाराजांच्या मठामधून दर्शन घेऊन. म्हटलं साईडलाच गाडी लावली. पुढे घ्या, थोडी पुढे घ्या भाऊ, पुढे घ्या भाऊ, पुढे घ्या भाऊ, पुढे घ्या, या पुढे, या पुढे, या पुढे, या पुढे, जाऊ दे, जाऊ दे, या पुढे, 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 बस. गाडी साईडला लावली. म्हटलं इथून व्हिडिओला सुरुवात करतोय. आता आम्ही चाललोय रेडीच्या गणपतीला, आणि इथून रेडीचा गणपती बरोबर 30 किलोमीटरवर आहे. रोड माहीत नसल्यामुळे मी आपला मॅप लावलेला आहे, पण सावंतवाडी स्टेशनवरून वगैरे असं जायचं आहे. आता ऊन जरा थोडंसं लागायला लागलं आहे, पण मस्त झालं दर्शन आमचं, भारी झालं दत्त मंदिरात. एक तर आम्हाला महाप्रसाद भेटला, आरती भेटली,
आणि खूप मंदिर छान आहे, सुंदर आहे. नक्की मी म्हणतो कुडाळ तालुक्यात आल्यानंतर माणगाव गावात नक्की या आणि टेंबेस्वामी दत्तमानांचं हे मंदिर नक्की बघा. आता आम्ही चाललो आहे रेडीच्या गणपतीला. बघू आता किती वाजता आहेत. मला वाटतं 1 तास लागेल आम्हाला पोचायला. त्यामुळे मी म्हटलं जाऊ पटापट. गोप्रो पण त्या निमित्ताने चार्ज केला मी, पॉवर बँक आणलेली. आता इथून मॅप लावला आहे, बघू आता किती तासात आम्ही पोचतो आहे. बाकी आजचा दिवस आमचा खूप सुंदर गेला. देवस्थान सगळं करत करत सगळे मंदिर मठ वगैरे मस्त मजा आली. ज्या दिवस आज पूर्ण दिवस फक्त आणि फक्त तीर्थक्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्र नाही म्हणजे आपल्या कोकणातली मंदिरं. चला निघूया ना. चला आम्ही इथून आता बाहेर पडतोय बघा. हा जो रोड सरळ मठामध्ये गेला. आता हा इथून आम्ही लेफ्ट घेतोय. हा सरळ जाणार आता मुंबई गोवा हायवेला. हा बघा हा वाला. आणि हे माणगाव कुडाळमधलं माणगाव आहे, कुडाळमधलं. हा 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 आ बरं वाटलं जरा. एका जागेवर थांबलो की गरम होतं, निघालो की मग हवा लागली की बरं वाटतं जरा. चला थोडा स्पीड पकडा जरा, बघा आपण स्पीड पकडला तर अजित भाऊ येतील झपाझप. हा बघा रेडी गणपती आहे बघा. रेडी किलोमीटर 40 दाखवते इकडे आणि इथे किती दाखवते. हा बरोबर 40 आहे भाऊ. सॉरी मला वाटलं 30 आहे. 40 किलोमीटर आहे. सावंतवाडी इकडे आहे, वेंगुर्ला इकडे 21 किलोमीटर. आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि खड्डे आहेत इकडे, सावकाश सांभाळून. आता हा कुठला नाका आहे माहीत नाही, पण आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट. कार सिद्धेश्वर संगीत क्लासेस. आले ना अजित भाऊ आले. चला हा आपला रोड ह्याचा आहे, मेन रोड आहे वाटतं. हा वेंगुर्ल्याला जाणार. परत 550 मीटरवरती लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. गजानना श्री गजानना गजानना श्री गजानना. दादा रेडी गणपती इथून जाऊ तेच बोलते, पण इथे झाला मॅपमध्ये आता लगेच लेफ्ट सांगत होते 10 मिनिट. वा मस्त रस्ता आहे आणि वळणं पण छान आहे, त्यामुळे ना मजा येते एकदम गाडी चालवायला खूप. फक्त काय सांभाळून अशा वळणांना एवढंच, बाकी वळणं आपली छान असतात. बाबा रेडीला जायचं असेल तर रेडी अच्छा सर. अच्छा वेंगुर्ला लेफ्ट ना, ठीक आहे. हो थांबा 2 मिनिट थांब. चला सुसाट 2:30 वाजता पोचलो पाहिजे काही करून. झारापला पोचलो आपण. झाराप पुढे गुरं आहेत, गुरं चालत आहेत सांभाळून. चौकाश घ्या. राईटला ठेवा गाड्या. ओके चला राईटला ठेवून परत लेफ्टला काढा लगेच. हां ओके. चेक नाका आहे, सावकाश स्पीड कमी करा. चला वेंगुर्ल्यात तर प्रवेश केला. वेंगुर्ल्यामधून कोण बघताय व्हिडिओ हात वर करा बघू. कुत्र्या अचानक आला. वेंगुर्ल्यामधून नक्की सांगा कोण बघताय, त्याने हात वर करा. हात वर म्हणजे कमेंट टाका, कमेंट की बाबा मी वेंगुर्ल्याचा आहे, मी जो पण आहे मी बघतो व्हिडिओ सध्या. वा आज खाली आहे, दुपार झाली ना म्हणून खाली आहे जरा, नाही ते भरलेलं असतं मार्केट. हे सब्जी मार्केट. भाजी हो बाबा. चला आपल्या गावच्या बाजारपेठ मस्त वाटतात. हा भारी वाटतात आपल्या गावच्या बाजारपेठ. अजून 22 किलोमीटर आहे भाऊ. चौकाश खतरनाक आहे बघा. गाडी कुठे थांबली. चला बरोबर आपण पोचलो 2 वाजून 58 मिनिटांनी रेडी गणपतीच्या इथे.
म्हणजे बरे आलो आपण. 40 किलोमीटर बरंच आपण कवर केलं, 1 तासात कवर केलं. ऐक राईट, हा राईटला हे माऊली मंदिर आहे रेडीमधलं, आणि गणपती आपला इकडे, गणपती मंदिर रेडी. 1 वर्षापूर्वी आलेलो आम्ही, जानेवारीमध्ये आलेलो. जानेवारीमध्ये नाही, 1 वर्ष पण नाही झालं आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आम्ही आलेलो. हे आम्ही राईड केली ना, कोकण राईड, तेव्हा. इकडे राईटला, हा नाही नाही राईटला आहे मंदिर. इकडे इकडे खालीच लावूया गाड्या. इकडे सावली दिसत नाही आहे. हो, तिकडे आहे पण तिकडे सावली नाही आहे. पण सावली नाही, मरू ते, जाऊया चला. हो हो, सावली तर नाही आहे पण लावूया, आता काय करणार. बरोबर 3 वाजता पोहोचलो, 3 वाजता बरोबर, परफेक्ट. इथे ठेवताय? अच्छा, नाही इथे ठेवतो आम्ही. इथे ठेवून द्या, इथे ठेवून द्या. माझं हे बंद करे, थांब, गोप्रो बंद. काय आलं? काय नाही, तोच गोपुरीचं नाटक आहे. बॅटरी होती, बॅटरी मग ते चार्जिंग लावून इथेच ठेवा ना. चार्ज. ओम श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय, श्री गणेशाय नमः, श्री. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणपती बाप्पा मोरया, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री. आज मस्तपैकी सगळे देवदर्शन झाले आमचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि बरोबर टायमिंगवर सगळं. महाप्रसाद पण भेटला, आरती पण भेटली, गणपतीचं मंदिरात पण येऊन झालो. रेडीचं गणपती मला वाटतं मी 3-4 वेळा आलो. मला वाटतं गेल्या वर्षी नाही, 2 अजून वर्ष पण नाही झालं आहे. आपण मागच्या राईडला आलो तेव्हा आपण आलेलो. त्याच्यामुळे असं आहे, ते जे इथे असणार ते होतंच, जोर जबरदस्तीने देवदर्शन होत नाही. हे कळत नकळत भारी मजा येईल आली पण आज. काय रे, त्यामुळे भाऊ पण आमचाच खुश झालो. सुट्टी घेऊन एकदम सुट्टी घेतलेली खास फिरण्यासाठी. आता समुद्रावर मला वाटत नाही, कारण आता गाडी चालवून पण कंटाळा आला आहे. कंटिन्यू सकाळपासून आम्ही गाडी चालवतो, पण आता समुद्रावर तर नाही. आता सगळं आता आपण थोडंसं जेवायचं आणि घरी जायचं. निघूया, चला. मस्त दर्शन झालं. आई ग बाबा, हेल्मेट हे आधी ना तर मी टोपी घे. अशा ठिकाणी हे हेल्मेट कुठे ठेवायचा हा प्रश्न येतो, पण बरं झालं इकडे हे मंदिर असं आहे की तुम्ही आपलं घेऊन येऊ शकता आतमध्ये मंदिरात. काही मंदिरामध्ये अलाउड नाही आहे. ओ काय झालं अम्मा? हा बघा इकडे किती शांत होतं मंदिरात, आणि इकडे ऊन बघा किती आहे, आणि इकडे खाली समुद्र आहे. वा 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 वा, छान वाटतं मंदिर बघा, मस्त. बरं मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या दिवसाचा जी शेवटचं जे मंदिर आम्ही दर्शन घेतलं ते म्हणजे रेडीचं गणपती. आणि आता इथून आम्ही मला वाटतं घरीच जाऊ, कारण उद्याची तयारी आहे. कारण घरी जाऊन परत बॅग वगैरे भरायचे आहेत, आणि बॅग भरून म्हणजे 2 दिवसासाठी आलेलो, पण प्रत्येकाची बॅग एवढे मोठे आहेत. कारण माहीत नाही एवढेसे कपडे आणले, जास्त कपडे पण नाही, पण 2 कपडे, 2 बॅग आहेत. पण बरं आहे 2 बॅग कारण याच्यासाठी, कारण इथे आल्यानंतर, गावी आल्यानंतर काही कोण खाऊ देतं, कोण काय देतं. म्हणजे जत्रा असल्यामुळे ह्यांनी पण खाजे बिजे घेतलेत, लाडू घेतलेत, त्यामुळे बॅग भरून जाते. आणि गावची थोडीशी काहीतरी एक भेटवस्तू म्हणून गावचे ते देतात. त्यामुळे भारी वाटलं. 2 दिवस फिरलो आपण,
पण दिवस मस्त गेले. रात्री जत्रा झाली, प्रवास छान झाला. मुंबई गोवा हायवेने भाऊ आपले ॲक्टिवा घेऊन आले. मग त्यांचे रायडिंग गिअरचे पैसे वसूल झाले ते पण पहिल्यांदाच. सगळं घेतलं भाऊंनी, पण कधी लांब गेले नाही, फक्त संडेला कधीतरी यायचे. आता या 3 दिवसात सगळं पैसे वसूल, मजा आली. आता फक्त दर्शन झालेलं आता, त्याच्यामुळे भाऊंना आमच्या मच्छीचं जेवण जेवायचं आहे. आता भाऊ परत कोकणात कधी येतील माहीत नाही, आपण तर येतच राहू. पण मस्त दर्शन झालं. सगळ्यात महत्त्वाचं मला एक मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना, तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटला. आपल्या कोकणातली मंदिरं ह्याच्यासाठी मला आवडतात. मी पण खूप तीर्थक्षेत्र केली आहेत लांब लांब, पण मला कोकणातली मंदिर ह्याच्यासाठी आवडतात. इकडे ना हडतूड नाही आहे. निघा रे, चला रे, बसू नका, गर्दी आहे, हे आहे, गाभाऱ्यात गेल्यानंतर मग ते उभे राहू नका, बाहेर चला, बाहेर उभे राहा. सगळ्यात बेस्ट आहे. आपल्या मंदिरात आल्यानंतर एकदम निवांत बसा, 1 तास 2 तास किती पण तास बसा, कोणी तुम्हाला ओरडणार नाही बाहेर चला म्हणून. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःहून जर इज्जतमध्ये बोललात ना, मी फोटो शूट करू काय, तुम्हाला सरळ सांगणार काढा, बिंदास काढा. तुम्ही जर गपचूप चोरून वगैरे काढता मग ते चुकीचं आहे. अशा सगळ्यात बेस्ट आहे कुठल्या मंदिरात गेल्यानंतर, कोकणात तर कुठल्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात बेस्ट आहे विचारा त्यांना आणि बिंदास काढा. पण बाकीच्या मंदिरांनी ना असं वाटतं की आपण गुन्हा काहीतरी करतो आणि आतमध्ये जातो पूजेसाठी, असं वाटतं. त्यामुळे मला ना ह्याच्यासाठी कोकणातली मंदिरं खूप आवडतात. कुठल्या पण मंदिरात कोकणातल्या जा, कुठल्या पण, तुम्हाला कधीच कोण आरडा म्हणजे ओरडून सांगावं येणार नाही. एवढाच एक मेसेज होता. बाकी तर मस्त आहे. आणि इकडे आलं तर कधीतरी रेडीच्या गणपतीला दर्शन घेऊन जा. मस्त गणपती आहे, बाजूला समुद्र पण आहे, आरवलीचा योतोबा पण आहे, सातेरी मंदिर पण आहे, खूप मंदिर आहेत लाईनमध्ये. मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो. उद्या भेटूया आपल्या परतीच्या प्रवासाला, मुंबई टू कुडाळ टू मुंबई. आता काय काय करत जाणार माहीत नाही, पण मजा येणार. धमाल आहे ना, धमाल करत आम्ही जाणार, कारण पेट्रोल तर तसं जळणारच आहे. त्यामुळे त्या पेट्रोलचे पैसे वसूल, आम्ही पैसे वसूल करण्याच्या नादात असतो मी कधी पण. मी म्हटलं पेट्रोल एवढं आपण संपतं ना, मग काहीतरी करत जायचं. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवतो. आवडला तर कमेंट करून लाईक करा. बाय बाय.